कुंदन रे हम पास हिट करेंगे नींद भी पुलिस भी करेगा कुंदन प्राप्त हो जाए शर्ट देता हूं पूरी होता है शर्ट है जेबीटी करता है ड्राइंग थोड़ी कंप्यूटर पेन थोड़ी पेंसिल थोड़ी कंप्यूटर खुला ही दिया पूरा प्लेन फॉर्म आते हैं पुलिस वाले बात कहते आवाज ये ऑर्डर थोड़ा वो आपने नहीं आया एक पीस नीचे आने का एक दो साथ आने का है टोटल मिला के दोनों पीस होगी और दोनों का वजन आएगा 40 से 45 नीचे आने का एक दो साथ आने का है टोटल मिला के दो पीस होगा ये थोड़ा मोटा है एक स्टेप अलग शेप में मार्केट प्राइवेट शेप इसमें से कौन सा रखना है नहीं रखना है बाकी सब बता डेलिकेट में पकड़ा 11,000 रुपये हाँ 11 बाबा कोई चलेगा अरे आप चेक करो नहीं आर्ग्यूमेंट दूँ कि जो आप ये देखिए बड़ा हैवी है कोई परिवार वीडियो देखे तो अच्छा कोई टेंशन नहीं बोलो और मैं हैदराबाद से हूँ। क्या है काजल गुप्ता। आप सोना खरीदने के लिए आगे, क्या मालूम हो गया था रेट कम हो या ज़्यादा? पता नहीं था रेट कम हुआ है बट शादी के लिए करके शॉपिंग के लिए आए। कौन कौन है आपके साथ? मम्मी पापा और सिस्टर। तो और कुछ क्या लेने के लिए आ गया और कुछ लेना चाहेंगे आप? अगर सोने के रेट और थोड़े कम हुए तो मैं एक बार सेट या वैसा कुछ सोचूंगी लेने के लिए। अभी आप क्या लेने के लिए आ गए? ब्रेसलेट्स, पेंडेंट सेट छोटा सा लिया है? बस अभी देख रही हूँ। लिया नहीं है। ओके ठीक। सोने के भाव कम हो गए, इसकी वजह से आप सोना खरीदने के लिए आए हुए थे? हाँ तो बहुत बड़े हुए है भाव। हम हमारे टाइम पे बहुत सस्ता लिया हुआ था, पर हाँ अभी थोड़ा कम हुआ है तो हम लेने आए। इसके पहले तो ज़्यादा भाव थे, तब आपने कुछ लिया है क्या? नहीं लिया है। आपको क्या लगता है ये सोने के भाव कम हो गए तो आप क्या खरीदने आई है आज? ये सोने के भाव कम हो गए आपको किस तरह से मालूम हो गया था? कैसे मालूम हो गया था? आप टीवी में देखते हो, पेपर में आता है, यूट्यूब गूगल सब पे आता है। तो आप उसके वो मालूम होने के बाद ही आए हैं क्या? हाँ, या कुछ त्योहार वगैरह इसलिए? नहीं, मालूम पड़ने की वजह से आए हैं। और ये मेरे बड़ी मम्मी है, मैं इनके साथ गोल्ड लेने आई हूँ क्योंकि अभी गोल्ड थोड़ा सा सस्ता हो गया है। पहले गोल्ड बहुत हाई था तो इतना लिया नहीं, अब थोड़ा सस्ता हुआ तो सोचा कुछ ले लेती हूँ मैं उसमें से। आपको कब मालूम पड़ा ये? मुझे ये टीवी, गूगल, न्यूज़पेपर, यूट्यूब उस सब से पता चला कि गोल्ड के रेट कम हो गए।
और वो चलता है ना शेयर मार्केट में MCX, और उसमें भी पता चला कि गोल्ड रेट कम हो गए थोड़े, तो इस वजह से आप लेने के लिए मैं आ इसकी गए। वजह से लेने आए। थोड़े गोल्ड ऐसे जो भी पसंद आया वैसे, क्योंकि तब रीजनेबल था तो अपन ले सकते थे। आपको क्या लगता है सोने के भाव ये कम हो गए तो आपको क्या महसूस हो रहा है, आपको क्या लगता है? कम होने के चांसेस तो दिख नहीं रहे, पर कुछ बोल नहीं सकते क्योंकि मार्केट ऐसे चल रहा है कि कुछ पता नहीं चलेगा, कब अप एंड डाउन हो जाएगा। तो इसलिए आप कम हो गए इसलिए जल्दी जल्दी लेने के लिए आ गए। हाँ, वापस और थोड़ा बढ़ गया तो पता नहीं ना। अच्छा, भाव वाढला होता खूप मागच्या कोरोना लॉकडाऊनमध्ये भाव वाढला तर तेव्हा तुम्हाला काही नफा झालेला आहे का की तोटा झालेला आहे, काय नुकसान झालेलं आहे का? आमची ज्वेलरी इंडस्ट्री आम्ही 100 वर्ष आम्हाला जाणे, आमचं नफा नुकसान आम्ही भावाचं वरती येत नाही. आमचं काय नेहमी असतं, आम्ही सकाळ ते संध्याकाळी परत 5 लाखचा सेल केला तर आम्ही संध्याकाळी 5 लाखचा सोनं घेऊन टाकतो. कुठलाही भाव असो, 50,000 असो, 60,000 असो की 45,000 असो, तो आम्हाला काय त्याचा भावात काय फायदा होत नाही. आमचं घडण्यावर फायदा, मजुरीला फायदा होतो. आमची मजुरी 200, 300, 400 परत येतात. आम्ही कस्टमरकडे 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये जास्त घेतात आणि ते घडण्यावर आमचा फायदा होता. सोन्यात आम्हाला काही फायदा होत नाही. जे लॉकडाऊनमध्ये भाव जास्त झाला त्यामुळे कस्टमर कमी येत असतील किंवा आता भाव कमी झाल्यामुळे कस्टमर जास्त येतात का, असं काही होत आहे का आजपासून? लॉकडाऊनला सरकारने SOP केले होते, त्याच्यात कोणी आम्ही दुकानला आलो नाही, काय कस्टमर आले नाही. आता सरकारने 4 वाजता परत परमिशन दिलं आहे, पण ते आम्ही थोडं काम करतो. ज्यांच्या लग्नाचं सीझन आहे ते लोक येतात, कस्टमर लहान कमी कस्टमर, 2 कस्टमर 3 कस्टमर येतात, पण संध्याकाळी 4 नंतर आम्ही परत घरी जातात. मग थोडं काम चालू आहे. आमचे कशासाठी काम चालू आहे की आमच्याकडे एवढा 30-35 माणसाचा स्टाफ आहेत, आमचे कारागीर आहेत, त्यांचं जेवण पोट कोण भरणार, त्यासाठीच आम्ही येतो आणि ते थोडं काम करतो आणि परत घरी जातो. सर तेच म्हणत आहे ना, मग लॉकडाऊनमध्ये सर्व बंद होतं त्यामुळे तुमचं भरपूर नुकसान झालं असेल किंवा पैशाचा आर्थिक अडचण आली असतील. आता एक तर दुकान चालू झाले, सरकारने राज्य सरकारने मान्यता दिली की सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत चालू ठेवा. त्यामुळे थोडंसं कुठंतरी तुमच्या उद्योगाला एक तर व्यवसायाला चालना चालू झाली असेल, नाही तर याच्या अगोदर लॉकडाऊन चालू तेव्हा तर बंदच होतं. तेव्हा तुमची काय परिस्थिती होती किंवा आता थोडीफार सुधारणा झाली की रस्त्यावर रुळावर गाडी आलेली की? सरकारची जे पॉलिसी 7 ते 4ची, कुठल्याही ज्वेलरी शोरूमचा आपण एक्झाम्पल घेतलं तर तिकडे लेडीज येतात आणि लेडीज येणारच टायमाचं सिस्टम असं आहे की 1:30-2 परत ते घरी असते. त्यांच्या मुलगांना, त्यांचे मुलांना वगैरे जेवण देतात. त्यांचे हस्बंड आले त्यांना बी जेवण देऊन ऑफिसला पाठवतो, नंतर ते निघतात. आणि सरकारने आता 4 वाजता बंद केलं आणि 7 वाजता कोण उठून येणार इकडे? मग सरकारची हा पॉलिसी रॉंग आहेत. आम्ही सरकारला तुमच्या चॅनल माध्यम रिक्वेस्ट करतो की आम्हाला टाईम का वाढवून द्या, का सकाळचा टाईम काहीच कामाला ना. आमचं सिस्टम 11 ते संध्याकाळी 8-9 परत असतात. तरी सरकारला मार्फत तुमचा हा चॅनलवरती निवेदन करतो की टाईमचा फेरफार करा, तरी आमचं काम होणार. एक दुकानला 30-30, 35-35 माणसे त्यांची रोजीरोटी चालते. आणि आता तुम्ही हे टाईम केलं तरी कोण आमच्याकडे येणार? आम्ही जे टायमाला बंद करतो 4 वाजता ते त्यावेळी कस्टमर येतात, कोणी काहीच कामाचं नाही. भाव कमी झाले आहेत, काय सांगू शकता आपण? सोन्यामध्ये बरे आपण बघूया उतार चढाव चालूच आहेत. हे सोन्याचं आता कोरोना व्हायरसची महामारी आली ते अगोदर 2 वर्ष झाले आपण असं मोजूया. ते अगोदर सोना 30,000 परत होता, पण हा महामारीने इकॉनॉमी एकदम तोडून टाकलेत आणि आपल्या इंडियाची नाही वर्ल्डमध्ये असं मुवमेंट चालू आहे. सोन्याचे ह्या महामारी आली तर त्याच्या अगोदर 1200-1300 इंटरनॅशनल मार्केटला $1200 भाव होता, पण आता ते वाढून आज 1700, 1750, 1800 परत गेला आहे. आणि अजून बी पुढच्या टायमाला अजून ती 3rd वेव्ह जो कोरोना व्हायरसची आली तरी सोनं जे ते 2000 ते 2200 परत जाणार. आणि ते जो आपल्या इंडियन मार्केटला बघितला तर सोनं कमीत कमी 55,000 ते 60,000 पक्कच वाढणारच. आणि इंडियाला बरं डिमांड असते सोन्याची. 800-850 टन आम्ही इम्पोर्ट करतो आणि त्याचं 450 ते 500 टन फक्त दागिन्याला जातात आपण. आणि दुसरे जे काय 300-250-350 टन ते सोना डंप होतात. आता हे सरकारने हॉलमार्किंग HUIDची नवीन इन्क्वायरी चालू केलेली आहे. त्याच्यात मग त्यांचं सरकारला हाच म्हणणं आहे की जे सोनं दागिन्यात सोनं जातं ते बरोबर येतं आणि दुसरं जे कुठं जाते त्यांची अशी इन्क्वायरी म्हणून HUID नवीन त्याचे नवीन सिस्टम चालू केलेलं आहे. तरी बी सोन्याला मार्केटला आपण बघून वर्ष हा दुकान जिथे तुम्ही बसल्यात ह्या दुकान 19 ते 25 परत आहेत आणि 5वी पिढी इथे बसून काम करतात. पण ते वेळी सोनं 18 रुपये 75 पैसे तोलाचा भाव
होता आणि आज वाढून 50,000 झालेला आहे. कुठेतरी मी सोन्याला मांग असणारच. आपलं असं म्हणणं आहे की हिंदुस्थानला 22,000 टन सोनं आपलं महिला पाकती त्यांच्याकडे पडलेलं आहे आणि तसं 3,000 टन सोनं आपल्या मंदिरच्या देवस्थळावरती पडलं आहे. तर सोन्याच्या मांग असंच असते. सोन्याच्या मांग का आहे ते महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कुठे त्याला कॅश करू शकतात. आज कोरोनाची महामारी आली, एक मेंबर घरीचा कोरोना व्हायरसमध्ये आला, 3-4 मेंबर होत जाते आणि तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले तर 10-10 लाख 15-15 लाख रुपये पाहिजे. आणायचं कुठून? तरी हेसाठी सोन्यासारखा बेस्ट विकल्प काहीच नाही. फक्त सोनं घ्या आणि आता होलमार्किंगचा क्वालिटी गुड असते. म्हणजे तुम्ही प्युअर सोनं घेतलं की दागिना घेतले कुठेतरी काही प्रॉब्लेम आहेच नाही. असं सोन्याचा भाव कमी झाला आहे, यापासून तुम्हाला काही फायदा झालेला आहे का किंवा होणार का? आता भाव कमी झाला आहे काल आणि आज. हां, काय फायदा होत आहे तुम्हाला किंवा काय नफा होत आहे? आम्हाला काही फायदा नाही. आम्ही जेवढा विकतो त्याचं आम्ही संध्याकाळी परत तेवढं सोनं घेऊन टाकतो आणि सोन्याला आता जे फायदा होणार ते कन्झ्युमरला होणार. कस्टमर येतात, भाव बघतात की आज एवढा वाढलेला आहे तर आम्ही उद्या जाऊ. आणि आपला हिंदुस्थानला खर्चाला की घरीत काय प्रसंग आला की लग्नाचा प्रसंग आला की काहीच लहान प्रसंग मोठा प्रसंग आला तरी लोक सोन्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून गिफ्टसाठी आणि ते देतात असं गिफ्टमध्ये की भाई चला सोनं दिलं. तरी ह्या बघून सोन्याला डिमांड नेहमीच राहणार, केव्हा कमी नाही होणार. गोल्ड का भाव कम हो गया, क्या कहना चाहेंगे आप कि आपके शेयर मार्केट में आपको फायदा हो गया, तोटा है, नुकसान क्या होगा इस मार्केट से? बेसिकली ये देखा जाए सोने का जो बिज़नेस है, जो लोग बिज़नेस करते हैं इस इंडस्ट्री से जुड़े हुए हैं, सोने में सदियों की बात करें तो सोना जो था, आप जिस शोरूम पे बैठे उधर 18 रुपये 75 पैसा तोला सोना था. 1925 की बात कर रहा हूँ. आज 2021 में सोना 50,000 के करीबन गया. तो सोने में लोगों के पास जो बाय करता है उसको अप्रिशिएशन तो है ही, घट बढ़ जो है वो होती रहती है. सोना टोटली बेस्ड अमेरिका की जो इकोनॉमी है उस पर निर्भर करता है. वहाँ के जो डेटा अच्छे या ख़राब आते हैं उस पर सोना घटता है और अच्छे आते हैं तो सोना बढ़ता है. और लेकिन सोने में एक अटूट विश्वास है लोगों का. हिंदुस्तान के कल्चर में ऐसा मानते हैं कि महिलाओं के पास में हमारी सोना 22,000 टन सोना पड़ा हुआ, मंदिरों में 3,000 टन सोना पड़ा हुआ. तो सोने का जो अटूट विश्वास है वो कभी कम नहीं होना. यहाँ लोग बाय करते हैं, सेल करते हैं. एक हमारे रीति रिवाज है हिंदू मुस्लिम मराठी गुजराती में कि जब कोई घर में फंक्शन आता है तो लोग सोने से व्यवहार करते हैं, लेने देने में सोना देते हैं. और यहाँ तक कि हिंदुस्तान में जो शादियाँ होती है किसी भी कौम में हुए, लेकिन शादियों में जो बेटी को ससुराल भेजते हैं उसको स्त्री धन के रूप में सोना ही एक ऐसा विकल्प है जो बेटी के साथ में देते हैं. लेकिन यहाँ पे जो कल्चर है उससे लोग चलता आ रहा है. लोगों का अटूट विश्वास है कि भाई सोने में लंबे समय से एप्रिशिएशन भी है. लेकिन फिर भी सोने के भाव कम होने के बाद ही लोग ग्राहक ज़्यादा आते होंगे, या सोने का भाव जब ज़्यादा बढ़ गया होता तो लोग आते थे क्या, ऐसे गिराए आते थे क्या आपकी दुकान? नहीं, सोने के जहाँ तक भाव का सवाल है, कस्टमर अपने घर में जब रहता है तो प्रिपेयर्ड होता है कि भाई मेरे को आज सोना लेने जाने का कुछ भी भाव है वो आके ले ही जाता है. वो सोचता नहीं है कम या ज़्यादा, क्योंकि उसको आज लेना है और कल के लिए वो सोच के रखा है कि मैं 1-2 साल भी सोना ज्वेलरी रखूँगा तो मेरे को अप्रिशिएशन ही है. तो इसकी वजह से लोगों का सोने पर एकदम अटूट विश्वास है.